शक्ती तू स्त्री शक्ती तू तुलाच देवी म्हणती तुझ्याच पोटी विश्व जन्मते तुझीच अवघी महती जरी तू अबला नसे दुर्बला कशास हा अन्याय कोणी शापिता कोणी दुःखिता कोणाचा हा न्याय एक संगिनी जणू रागिणी येईल तुझी या भेटी तिने जन्म हा इथे घेतला सखे तुझ्याच साठी तुला बनविण्या सशक्त सबला अन्याय निवारिणी ॲडव्होकेट शालिनी ॲडव्होकेट शालिनी Advocate Shalini, Advocate Shalini. खूप थकलेले दिसतात. मी पाणी आणते तुमच्यासाठी. हो. खरंय तुझं म्हणणं. आता पूर्वीसारखं नाही जमत ग. आता पूर्वीसारखी तुमची तब्येतही राहिली नाही आणि ते वही राहिलं नाही. अगं वयात काय घेऊन बसलीस. स्नेहाचं लग्न होईपर्यंत हे सगळं जमवायलाच हवं. कुठे गेली ती? तिचा पाय थाऱ्यावर आहे का? नाही, सकाळी तिची तब्येत बरी नव्हती म्हणून विचारलं. तिने ते ट्रान्सलेशनचं काम घेतलंय ना, त्यासाठी तिला फोन आला होता. त्यांना भेटायला गेली ती. खूप करते मुलगी आपल्यासाठी. तुला आठवते अगदी एवढीशी लहान होती ना तेव्हापासून तिने कुठलाही हट्ट केलेला नाही. इतर मुलं किती हट्ट करतात, पण आपली मुलगी मात्र गुणी आहे. हो. आज तिथे सर भेटले होते. काय म्हणाले? ते काय म्हणणार, ते म्हणाले आमची मानस कन्या स्नेहा काय करते. उद्या तिचा रिझल्ट आहे, पिढे तयार ठेवा म्हणून सांगितले. हो, चांगला माणूस आहे. पण कोणी त्यांच्या आगानं पिछा नाही. मुलं ना बायको नाही स्वतःचे नातेवाईक, पण आपल्या स्नेहासाठी किती करतात ते. उद्या स्नेहाचा रिझल्ट, ती पास होणार. एक छानसा मुलगा बघून तिथं लग्न करून टाकायचं. हुंडा द्यायला आपल्याकडे पैसे नाही तर खरंय, पण ती एवढी शिकली आहे म्हणजे तिला नवरा सुद्धा शिकलेलाच मिळणार. आता तिचं लग्न केलं ना की आपण एका जबाबदारीतून पार पडलो. तुमच्यासाठी चहा घेऊन येते. हो. काय ग, कसली काळजी करतेस एवढी? अहो, स्नेहा अजून आली नाही कशी? येईल. आत्ता तर 2 वाजलेत. अहो, 10 वाजता गेली. 11 ते 11:30 वाजेपर्यंत रिझल्ट लागतो म्हणाली आणि 12:30 वाजेपर्यंत परत येते म्हणाली. येईल ग. आज रिझल्टचा दिवस आहे ना, रिझल्ट उशिरा मिळाला असेल. शिवाय कॉलेज मधल्या तिच्या मित्रमैत्रिणी तिला भेटल्या असतील, बसल्या असतील गप्पा मारीत. तू नको काळजी करूस, येईल ती. उगाच नाही हो, ते सकाळपासून टीव्ही वाले दाखवतायत ना, नापास झालेली मुलं आत्महत्या करतायत म्हणून. हे असले विचार नको करूस तू. माझी मुलगी हुशार आहे, खूप मेहनत करून अभ्यास केलाय तिने आणि मला खात्री आहे ती पास होईल. हे बघ मी पेढे सुद्धा आणले त्याच्यासाठी. तुम्ही बायका ना उगीच हे असले विचार करीत बसता. आईचं काळीज आहे ते.
तुम्हाला नाही कळायचं. आई बाबा मी पास झाले. आणि बाबा नुसती पासच नाही झाले तर पूर्ण कॉलेज मधून दुसरी आले मी. बघा मी सांगत होते ना माझी स्नेहा पास होणार म्हणून. अगं हे मी सांगत होतो. काय चाललंय तुमच्या दोघांचं? रिझल्ट देवाच्या पुढ्यात ठेवला. देवा पुढे? हे घे ठेवला. अगं माझ्यासाठी माझे देव तुम्हीच नाही का? बाबा आजपर्यंत खूप त्रास घेतले ना तुम्ही मला शिकवण्यासाठी, पण आता बघा मी 15वी पास झाले ना, अशी नोकरी मिळेल मला. आजपर्यंत खूप कष्टाने वाढवलं तुम्ही, मला सांभाळलं, पण यापुढे तुम्हाला दोघांना सांभाळायची जबाबदारी माझी. गुणाची पोर माझी. घे पेढा घे. अरे वा, तोंड गोड कर. तर दोघं पण. बेटा हे सगळं ठीक आहे, पण ज्या देव माणसाचे आपल्यावर उपकार आहे त्या सरांना तू फोन केला होतास का? सरांना फोन केला होता मी, पण त्यांचा मोबाईल स्विच ऑफ आहे. अगं मग आता लावून बघ. बरं एक मिनिट. हॅलो. हॅलो सर, मी स्नेहा बोलते. हा बोल बेटा. अरे हो, आधी तुझं अभिनंदन. हे काय सर, तुम्हाला आधीच कळलं मी पास झाले ते? अरे त्यात कळायचं काय, मला खात्रीच होती की तू पास होणारच, फक्त तुझ्या तोंडून ऐकायचं होतं. सर मी कॉलेजमधून दुसरी आले. अरे वा वा, छान 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 छान. आपल्या आई वडिलांच्या कष्टाचं चीज केलंस हो पोरी. बरं, पण पुढे काय विचार आहे? नाही, काही विचार केला आहेस का नाही? तू असं कर ना, उद्या संध्याकाळी घरी ये, आपण छानपैकी गप्पा मार. हा हो, पण येताना पेढे घेऊन यायला विसरू नकोस बरं का? सर तुम्हाला डायबिटीस आहे विसरू नका. अगे एखाद दुसरा पेढा खाऊन काय डायबिटीज वाढत नाही. हा बर, ठेवतो फोन. हा ओके सर, बाय. काय म्हणत होते सर? सरांनी उद्या घरी बोलवलंय. अगं मग त्यांनाच आपल्या घरी उद्या जेवायला बोलवायचं ना. अरे हो, हे माझ्या लक्षातच नाही आलं. तर मी परत फोन करते त्यांना. अहो ही स्नेहा अजून कशी आली नाही? येईल ग, आता स्नेहा मोठी झाली आहे, किती काळजी करशील? हा अजूनही तुला आपली ती लहान जुळू जुळू धावणारी वाटते की काय? येईल ती. आई बाबा, इंटर्नशिप साठी मी जो इंटरव्ह्यू दिला होता ना, त्यात सिलेक्ट झाले. अरे वा. अभिनंदन तुझं. बरं, ही गोष्ट तुझ्या सरना सांगितलीस का? सरांना नाही, पण घरी सर येणार आहेत ना जेवायला, मग त्यांना पण सरप्राईज देऊया. हा? बरं बरं. आणि आई, आज तू काहीही काम करणार नाहीस, सगळं काम मी करणार, फक्त आराम करायचा. अहो ही बघा स्नेहा माझं ऐकत नाहीये. का, काय झालं? अहो मी तिला सांगितलं स्वयंपाकात मला मदत कर म्हणून, बर, तर मला सांगते तू आज आराम करायचा, सगळं काही ते मी बघते. बरोबर आहे तिथं. आता मोठी झालीये, तिलाही सवय व्हायला नको का जेवण खाण करायची? काय कसल्या सवयी अरे लावताय? या, या, नमस्कार. अहो माय लेकीची प्रेमाची भांडणं. अरे वा, अरे म्हणजे स्नेहाला भांडता येतं? मग बरं ते जाऊ दे, माझे पेढे कुठे आहेत? हा हा, तू आणले नाहीस ना, म्हणून मी स्वतः पेढे घेऊन आलो आहे. हे घे, तोंड गोड कर. अरे हे घ्या, हे सगळ्यांनीच घ्या. हो हा? बरं मी ताट वाढायला गेले. बरं. चला सर, आपण जेवून घेऊया. हो चला चला ना. चला. चला. अन्नदाता सुखी भव. खूप छान जेवण होतं आज. स्नेहा आमची सुगरण आहे, सुगरण. हो खरंय, बऱ्याच दिवसांनी इतकं छान घरचं जेवण खायला मिळालं. नाहीतर तो रोज खानावळीतला डबा खाऊन ना अगदी कंटाळा आला होता बघा. बरं स्नेहा, तू पुढे काय करायचं ठरवलंयस? नोकरी. नोकरी? अरे तू शिकून CA MBA करू शकतेस. तू फार हुशार मुलगी आहेस. हो, हिने पुढे शिकायला तुमची काही हरकत? अजिबात नाही. सर तसं नाही, म्हणजे आमच्या घरची परिस्थिती माहित आहे ना तुम्हाला. माझ्या आईबाबांनी माझ्या शिक्षणासाठी खूप कष्ट केलेत, पण आता नाही. आता मला माझ्या पायावर उभं राहायचंय. सर मी CA किंवा MBA करेन, पण ते स्वतःच्या हिमतीवर. आजपर्यंत तुम्ही सुद्धा खूप मदत केली मला.
पण त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. पण आता नाही. आता मी शिकले, मला सहज नोकरी मिळेल. वाह, फार स्वाभिमानी हा. तुझ्यासारखीच ना माझी एक विद्यार्थिनी होती, शालिनी नाव तिचं. वकिली करते ती. तू ॲडव्होकेट शालिनी नाव ऐकलंयस? आता निर्भीडपणे वकिली करते आणि लोकांना न्याय मिळवून देते. तू पण आहे ना, खूप शिक, खूप मोठी हो, खूप नाव कमव. अरे हिला ताप आहे. अहो, सकाळपासून तिला चक्कर येत होती. हा? पण तुम्ही येणार ना म्हणून धावपळ करून तिने सगळं केलेलं आहे. चला चला, हिला आपण आधी डॉक्टरकडे घेऊन जाऊ. चल चल चला. बेटा, चल. डॉक्टर, कशी आहे प्रकृती? तुम्ही काहीच काळजी करू नका. तिची प्रकृती आता झपाट्याने सुधारते आणि मी सलाईन लावलंच होतं. ते संपल्यानंतर हवं तर तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता तिला. पण ते रक्ताचे रिपोर्ट्स अगदी नॉर्मल आहेत सर. पण डॉक्टर, तिला चक्कर का आली होती? मला वाटतं बहुधा तिने ताप अंगावर काढला असावा, त्यामुळे अशक्तपणाही वाढला होता. बट डोंट वरी, मी तिला सलाईन लावलंय. आणि हो, मी या काही गोळ्या लिहून दिल्या आहेत, त्या तिला जेवणानंतर द्यायच्या. सध्या तापाची साथ सुद्धा चालू आहे, त्यामुळे बाहेरचे पदार्थ खायचं टाळायचं आणि पाणी उकळून घ्यायचं. बरं डॉक्टर, तुमची फी? असं काय करता सर? अरे अहो, मी तुमच्याकडनं फी घेईन का? मी तुमचा विद्यार्थी. अहो, तुम्ही जर माझी फी भरली नसती तर मी डॉक्टर झालो असतो का आज? अरे वा, हे बघा स्नेहाने. येऊ डॉक्टर? अच्छा, थँक्यू डॉक्टर. काय सर? चार दिवस झाले, पोरीच्या तब्येतीत काहीच फरक नाही. पोटात अन्नाचा एक कण सुद्धा नाही. मग औषधाचा गुण कसा येणार? जे जे खाते ते सगळं उलटून पडत आहे. 4 दिवसात पोर कशी सुकून गेली आहे बघा. मी तुम्हाला सांगते, हिला नक्कीच कोणाची तरी दृष्ट लागली आहे. कशी एका जागेवर खिळू नये. हॅलो. हा, स्नेहाची तब्येत कशी आता? काही सुधारणा? काही सुधारणा नाहीये, उलट ताप वाढत चाललाय. हो, पण ती औषध वगैरे वेळेत घेते ना? हो हो. हे पहा, आपण आता जास्त वाट पाहण्यात काहीच अर्थ नाहीये. आपण तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करूया. तुम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, मी पोचतोच तिकडे. हो हो हो. स्नेहल आता ICU मध्ये आहे. डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टर म्हणाले नशीब वेळेवर आलात. सर, माझ्या स्नेहलने काय कुणाचं असं वाईट केलं होतं म्हणून तिच्यावरती ही पाळी आली. आई, आई तुम्ही रडू नका. सगळं व्यवस्थित होईल. आपल्या स्नेहलला काही होणार नाही. मी जरा डॉक्टरला भेटून येतो. डॉक्टर, स्नेहा? सर, नशिबाने वाचली ती. काय? आणखीन तासभर जरी उशीर झाला असता ना तर तिच्या जीवावर बेतलं असतं. हे पण हे असं कसं झालं? सर, तिच्या रक्तातील पांढऱ्या पेशींचं प्रमाण खूपच कमी झालं होतं. मला वाटतं ती जी औषधं घेत होती त्यातल्या कुठल्या तरी औषधाचा साईड इफेक्ट तिच्यावर झाला असावा. अरे पण तूच सांगितलेली औषधं आम्ही केमिस्टमधून आणली होती. काय? कोणत्या केमिस्टमधून आणलीत ती औषधं? त्या नाक्यावरच्या केमिस्टकडून. सर, मला थोडा डाऊटच आला होता. तुम्ही जी औषधं त्या केमिस्टमधून आणली आहेत ना ती नकली असावीत. अरे अहो, त्यामुळेच तर तिचा साधा ताप या थराला गेलाय. पण हे असं कसं झालं? सर, गेल्या काही दिवसापासून हे असंच होतंय. योग्य ती औषधं घेऊन सुद्धा पेशंट बरा होत नाहीये, उलट त्याचा आजार वाढतच जातोय. सर, या महिन्यात 5-6 पेशंटच्या बाबतीत असं झालं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्यांनी जी औषधं घेतली आहेत ती एकाच मेडिकल स्टोअरमधनं, म्हणजेच नाक्यावरच्या धन्वंतरी मेडिकल स्टोअर्समधून. म्हणून मला डाऊट आला आणि मी लगेच ती औषधं लॅबमध्ये टेस्टिंगसाठी पाठवली. हे लोक पैसा कमवण्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळणार की काय? नाही, मी हे होऊन देणार नाही. मी पोलिसांमध्ये यांच्या विरुद्ध तक्रार करणार. सर, पण आपण हे कोर्टात सिद्ध नाही करू शकणार. सिद्ध करता येईल. माझी विद्यार्थिनी ॲडव्होकेट शालिनी
नक्की सिद्ध करेल. ॲडव्होकेट शालिनी. हॅलो. हॅलो शालिनी. हा शालिनी बोलते. आपण? अरे इतक्यात आवाज विसरलीस की काय? नाही नाही सर, असं कसं होईल? बोला ना, आज कशी काय आठवण झाली तुम्हाला? नाही, बरेच दिवस मीच विचार करत होते तुम्हाला फोन करायचा म्हणून. कसे आहात तुम्ही सर? मी मस्त आहे. तू कशी आहेस? मी पण एकदम मजेत. शालिनी, मला तुला जरा भेटायचं होतं. अहो सर, मग तुम्ही विचारताय का असे? कधीही या ऑफिसमध्ये मी असतेच. नाहीतर असं करू का, तुम्हाला त्रास होणार असेल तर मीच घरी येते आणि भेटून जाते तुम्हाला. नको, मीच येतो तिथे. मला जरा तुझा सल्ला हवा होता एका केस संदर्भात. सल्ला? काय झालंय सर? काही प्रॉब्लेम आहे का? नाही, उद्या सकाळी आल्यावर सांगतो ना सगळं. उद्या सकाळी 10 वाजता येतो. बरं, ठेवू फोन? ओके सर, मी वाट बघते तुमची. नक्की या. हॅलो. हॅलो वहिनी, नमस्कार. मी सर बोलतोय. बोला सर. स्नेहा कशी आता? आता बरं वाटतंय तिला. जरा स्नेहाला फोन देता? सर, मी थोड्या वेळाकरता घरी आले. अरे, म्हणजे स्नेहा तिकडे एकटीच आहे? नाही नाही, तिचे बाबा आहेत ना सोबत. मी दुपारनंतर जाणार आहे. हे बघा, तशी काही आवश्यकता असेल तिच्याजवळ थांबायची तर मला सांगा. नाही नाही, तशी काही गरज नाही. डॉक्टर मुंडे आणि त्यांचा स्टाफ खूप चांगला आहे. आम्हाला काहीच करायला लागत नाही. खऱ्या अर्थाने धन्वंतरी हॉस्पिटल आहे. हो हो, आमच्या स्नेहाला मरणाच्या दारातून वाचवलं. खरंय खरंय. एक हे धन्वंतरी हॉस्पिटल, नाहीतर ते धन्वंतरी मेडिकल स्टोअर. बरं, उद्या सकाळी 10 वाजता बाबांना तयार राहायला सांगा. आपल्याला एका ठिकाणी जायचंय. कुठे सर? ॲडव्होकेट शालिनीकडे. का? कशासाठी? स्नेहाच्या केसबद्दल जरा बोलायचंय. तुम्ही असं करा वहिनी, बाबांना मला फोन करायला सांगा. ठीक आहे? बरं, ठीक आहे. कशी आहे स्नेहा आपली? बरी आहे आता, पण डॉक्टर म्हणतोय पूर्ण रिकव्हरी व्हायला अजून 15 दिवस लागतील. काय झालं हे पोरीचं? कशी होती पोरी आणि आता हातरुणाला खिळली? होईल ग, सगळं ठीक होईल. लक्षात ठेव, देव आपल्या मागे आहे. आपण कोणाचंही वाईट केलेलं नाही आणि त्यामुळे आपलं कधीही वाईट होणार नाही. सरांचा फोन आला होता. सकाळी 10 वाजता तयार राहायला सांगितलंय. का? ॲडव्होकेट शालिनींकडे जायचं म्हणत होते. आता मलाही त्यांचा फोन आला होता थोड्या वेळापूर्वी. मग जाणार ना? हो. माझ्या मुलीची अशी परिस्थिती करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शिक्षाही झालीच पाहिजे. हे स्नेहाचे वडील माधव चव्हाण. नमस्कार. नमस्कार. सर, आता मला सविस्तर सांगा नक्की काय घडलंय. अरे, हिला ताप आहे. अहो, सकाळपासून तिला चक्कर येत होती. हा? पण तुम्ही येणार ना म्हणून धावपळ करून तिने सगळं केलेलं आहे. चला चला, हिला आपण आधी डॉक्टरकडे घेऊन जाऊ. चल चल बेटा, चल. मला वाटतं बहुधा तिने ताप अंगावर काढला असावा, त्यामुळे अशक्तपणाही वाढला होता. बट डोंट वरी, मी तिला सलाईन लावलंय. आणि हो, मी या काही गोळ्या लिहून दिल्या आहेत, त्या तिला जेवणानंतर द्यायच्या. सध्या तापाची साथ सुद्धा चालू आहे, त्यामुळे बाहेरचे पदार्थ खायचं टाळायचं आणि पाणी उकळून घ्यायचं. 4 दिवस झाले, पोरीच्या तब्येतीत काहीच फरक नाही. पोटात अन्नाचा एक कण सुद्धा नाही. मग औषधाचा गुण कसा येणार? हा, स्नेहाची तब्येत कशी आता? काही सुधारणा? काही सुधारणा नाहीये, उलट ताप वाढत चाललाय. हो, पण ती औषध वगैरे वेळेत घेते ना? हो हो. हे पहा, आपण आता जास्त वाट पाण्यात काहीच अर्थ नाहीये. आपण तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करूया. तुम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, मी पोचतोच तिकडे. नशिबाने वाचली ती. काय? आणखीन तासभर जरी उशीर झाला असताना तर तिच्या जीवावर बेतलं असतं. हे पण हे असं कसं झालं? तुम्ही जी औषधं त्या केमिस्टमधनं आणली आहेत ना, ती नकली असावीत. काय? अहो, त्यामुळेच तर तिचा साधा ताप या थराला गेलाय. माणसं पैशाच्या हव्यासापायी ना एखाद्या माणसाचा जीव घ्यायलाही तयार होतं. सर, तुम्ही पोलीस कंप्लेंट लॉन्च करा. मी स्वतः पोलिसांना सांगते. माझ्या मुलीच्या जीवाशी खेळणाऱ्याला शिक्षाही झालीच पाहिजे. तुम्ही काहीही काळजी करू नका, तुम्हाला नक्की न्याय मिळेल. मला असं कळलंय, त्या धन्वंतरी मेडिकलच्या गोडाऊनमध्ये नंदू गाडगीळ बनावट औषधांची फॅक्टरी चालवतो. काय सांगताय सर? व्हेरी गुड, ग्रेट.
सर, ह्या गोष्टीमुळे आपली केस आणखीनच बळकट होईल. याचा खूप फायदा होणार आहे आपल्याला. म्हणतात ना सर, भगवान के घर देर है अंधेर नाही. नाही पण हे सगळं तुम्हाला कसं कळलं? ते फारसं महत्वाचं नाहीये, पण आपण केस केल्यापासून तो तिथलं सगळं सामान शिफ्ट करतोय. आपल्याला लवकर काहीतरी हालचाल करायला पाहिजे.